मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। या ठिकाणी काम आहे घाटाचं, हे करत असताना या ठिकाणी एक भाग जो आहे कोसळलेला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतो की अशा पद्धतीनं या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या ही निर्माण झालेली आहे। परशुराम घाटामध्ये वारंवार दरडी कोसळतात आणि यामुळं या ठिकाणी संरक्षणाचं काम जे आहे घाटाचं हे युद्धपातळीवरती सुरू केलं गेलं होतं। घाटाला जाळी मारण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी चालू करण्यात आलं होतं। मात्र घाटाला ड्रिलिंग करत असताना या ठिकाणचा एक भाग जो आहे हा कोसळला आणि त्याची माती जी आहे ही रस्त्यावरती आली आणि यामुळं या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या ही निर्माण झाली। वारंवार परशुराम घाटामध्ये हे अपघात होत असतात आणि यामुळंच या घाटाला एक संरक्षक भिंत जशी उभारली गेली आहे त्याच पद्धतीनं दगड आणि गोटे कोसळू नयेत म्हणून जाळी मारण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी सुरू होतं। मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं काम चालू असताना मोठ्या प्रमाणात एक भाग जो मातीचा आहे हा रस्त्यावरती आला आणि यामुळं या घाटात समस्या निर्माण झाली। परशुराम घाटामध्ये इथं नागरिकांना प्रवास जो आहे, वाहन चालकांचा प्रवास आहे हा मात्र सध्या धोकादायकच करावा लागतोय। पृष्ठकाळ साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।